नमस्कार मंडळी, आज पण बघणार आहे 7 ते 4 टिपके मारून बनवायचं फूल कसं. चला तर मग सुरुवात करूया. आधी सुरुवातीला 7 टिपके मारून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण काय करायचं आहे, खाली शेवटपर्यंत 4 टिपके येईपर्यंत आपण टिपके मारत घेणार आहे. एक टिपका मारत आहे, बघू शकता तुम्ही इथे. बघा इथे आपले बऱ्यापैकी टिपके मारून झालेले आहेत आणि माझे जवळजवळ अर्धी लाईन कंप्लीट झालेली आहे. आता सेम वरच्या बाजूलाही तसंच करायचं आहे. 6 नंतर 5 नंतर 4 असं करत तुम्ही टिपके मारून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही इथे आपले टिपके मारून झालेले आहेत. आता फूल कसं काढायचं, तर काय करायचं, 4 असे टिपके आहेत ना, ते सुरुवातीला जोडून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथे मी काय केले, 4 टिपके जोडून घेऊन आपण षटकोन तयार करून घेत आहे. पूर्ण असा षटकोन तयार होतो. बघू शकता इथे मोठा षटकोन तयार करून घेतलेला आहे. 4 टिपके जोडून घेतलेले आहेत. बघा इथे कसं केलेलं आहे आणि आपलं बाहेरचा पूर्ण षटकोन मोठा कंप्लीट झालेला आहे. आता काय करायचं, मध्ये एक टिपकं जोडून तिथं बाजूला एक टिपके जोडून षटकोन तयार करून घ्यायचं आहे. तिथेही 6 बाजू षटकोन तयार झालेला आहे. बघू शकता इथे. आता काय करायचे आहे, आपण 3 लाईनचे टिपके एकत्र करून एक पान तयार करायचं आहे. 3 लाईनचं एकत्र पान करून घ्यायचं आहे. बघा इथे मी कसं केलेलं आहे, एकाडे कसं आपण पान करून घेत आहे पूर्ण लाईनला आणि सेम असंच या साईडला करायचं आहे. 3 टिपके जोडून एक पाकळी तयार केली, सगळं पान तयार करून घ्यायचं आहे आणि बऱ्यापैकी आपलं पूर्ण असे पानं तयार करून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही इथे 3 टिपके जोडायचे आहेत फक्त आणि आतमध्ये जे राहिले ते जोडून घ्यायचे आहेत. प्रत्येक षटकोनाचं एक कॉर्नर जोडून घ्यायचं आहे. फक्त पुढं त्याला वाढवायचं आहे. बघा किती सोपा इतकं रांगोळी तयार झालेली आहे आपली.